Today we are going to learn digest system. आता आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं मस्क्युलर सिस्टीम पाहिलं तर याच्यामध्ये डायजेस्ट सिस्टीम पाहणार आहोत. आता या डायजेस्ट सिस्टीमची सुरुवात कुठून होते तर आपल्या तोंडापासून होते. तोंडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माउथ म्हणतात. आता पाहूयात. डायजेशन ऑफ फूड बिगॅन इन द माउथ. म्हणजे अन्नाचं जे पचन आहे ते कुठे होते, सुरुवात माउथपासून होते. फूड इज चाव आणि विथ द हेल्प ऑफ टीथ इन टू व्हेरी स्मॉल पीसेस. म्हणजे जे आपण अन्न खातो त्याचं एकदम लहान याच्यामध्ये तुकड्यामध्ये रूपांतर दातामुळे होत असतं. आता पुढं बघा, हे अन्न कुठं जातं. आता सलायवरी ग्लँड म्हणून आहे बघा. आता इथं सलायवरी ग्लँड आहे. या सलायवरी ग्लँडचा उपयोग काय होतो का. सलावा इज द प्रोड्यूस इन द सलायवरी ग्लँड इन द माउथ कॅव्हिटी. आता ही माउथ कॅव्हिटी बरोबर, आणि याच्यामध्ये ही सलायवरी ग्लँड आहे. हिचं काम काय आहे, लाळेची निर्मिती करणे. कशाची निर्मिती करणे, लाळेची. लोकेटेड इन द फ्रंट ऑफ इयर्स नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग. ज्या जिभेच्या खाली बरोबर ती या ठिकाणी असते. इट मिक्स विथ द फूड द प्रोसेस ऑफ चॉईंग. याच्यामध्ये जे अन्नाचं आहे घुसळलं त्यामध्ये ही लाळ मिसळते आणि अन्न पुढं ढकललं जातं. आता बघा, हे अन्न असं पुढे येतं. आता याला काय म्हणतात बघूया. याला म्हणतात इसोफेगस. काय म्हणतात, इसोफेगस. मग अन्न नलिका. इट इज द ट्यूब लिडिंग फ्रॉम दी फॅरिंग्स टू द स्टमक. आता हे याला काय म्हणतात, फॅरिंग्स म्हणतात. आणि इथून जी खाली जाते ट्यूब, हे ट्यूबला काय म्हणतात, इसोफेगस असं म्हणतात. याचं फंक्शन काय, याचं काम काय आहे. इट पुशेस द फूड टूवर्ड्स द स्टमक. जे इथून जे अन्न लाळेमध्ये मिक्स झालेलं दातामुळे बारीक झालेलं अन्न ते हळूहळू खाली येतं आणि याला पुश करायचं काम स्टमकपर्यंत कोणाचं काम आहे तर या ट्यूबचं काम आहे, इसोफेगसचं काम आहे बरोबर. यानंतर हे जे अन्न आहे ते कुठे येतं, या भागामध्ये येतं. या भागाला काय म्हणतात, स्टमक म्हणतात. आता बघूयात, स्टमक म्हणजेच आपलं पोट. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड ॲज स्टमक. हा जो लार्ज पार्ट आहे याला काय म्हणतात, एलिमेंटरी कॅनल. सॅकसारखा भाग आहे बघा, हा जो भाग आहे सॅकसारखा. आणि हे या ठिकाणी बघा याचं काय आहे, द गॅस्ट्रिक ग्लँड ऑफ स्टमक सिक्रेट द गॅस्ट्रिक ज्यूस. याचं जे फंक्शन आहे गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करणं म्हणजे बाहेर टाकणं. मग फूड दॅट वॉज एंटर द स्टमक इज चूर्ण. चूर्ण म्हणजे याच्यामध्ये अन्न आलं की तो घुसळतो. चूर्ण म्हणजे काय, घुसळणं. म्हणजे स्टमकमध्ये अन्न आल्यावर यामध्ये घुसळतं. आता पुढे पहा, द कॉम्पोनंट ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस नेमली हायड्रोक्लोरिक ॲसिड. याच्यामध्ये काय काय असतं बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, पेप्सिन असतं आणि म्युकस आर मिक्स विथ द फूड हिअर अँड इट बिकम्स ॲसिडिक बरोबर. बघा आता पित्त म्हणतो त्याला, काय म्हणतो आपण, पित्त म्हणतो बघा. ॲसिडिकपणा कशामुळे येतो तर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतो, या पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस असतो, अजून म्युकस असतं आणि पेप्सिन असतं. या तिघांच्या हे मिक्स कशामध्ये होतं, फूडमध्ये होतं. आणि हे काय झालं, घुसळलं जातं. आता पुढं पाहूयात. मेनली प्रोटीन आर डायजेस्ट इन द स्टमक. हे जे प्रोटीन आहे हे पूर्णपणे कुठं डायजेस्ट होतं, स्टमकमध्ये. म्हणजे पूर्ण ज्या अन्नातलं जे प्रोटीन आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये डायजेस्ट होतं. डायजेस्ट म्हणजे पचन होतं. ड्यू टू दी चुर्निंग अँड द ॲक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. आता त्याच्यामुळे काय होतं, फूड बिकम्स अ सेमी सॉलिड स्लोली विथ ही स्लोली पुश इन टू दी स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे या ठिकाणी त्या अन्नाचं जे आहे लहान एकदम खिरीसारखं त्या स्टमकमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ते पुढं कुठं जातं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. कुठे जाते, स्मॉल इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे काय, लहान आतडी. आता बघा त्याचं फंक्शन काय आहे. मग या ठिकाणी याला काय म्हणतात, स्मॉल इंटेस्टाईन. द स्मॉल इंटेस्टाईन इज द अबाउट 6 मीटर लॉंग. याची जी लांबी आहे ती किती आहे, 6 मीटर लांब. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ऑब्झर्प्शन ऑफ फूड टेक प्लेस हिअर. या ठिकाणी अन्नाचं पूर्णपणे जास्तीत जास्त डायजेशन कशात होतं तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. आणि ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषून घेणे. म्हणजे अन्नातले जे काही घटक आहेत ते शोषून घेण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये स्मॉल इंटेस्टाईन करतं. पुढं बघा, ज्यूस आर द मिक्स विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन ॲब्झॉर्प्शन इन टू द ब्लड. आता याचं अन्नाचं जे रूपांतर आहे ते घटकांचं ॲब्झॉर्प्शन केलं जातं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, ब्लडमध्ये होतं.
ऑफ न्यूट्रिएंट ऑप्टेन बाय द डायजेशन ऑफ फूड ऑल्सो ऑकर्स इन द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे पूर्ण अन्नाचं जे पचन आहे जास्तीत जास्त कुठे होतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईनची लांबी किती असते? 6 मीटर लॉंग. मोस्ट ऑफ द डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन ही कशामध्ये होतं? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आता हे जे अन्न आहे ते बाहेर कुठं जातं? द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. आता हे जे दिसतंय हे काय आहे? लार्ज इंटेस्टाईन आहे. इथपर्यंत, इथून एवढं. हा भाग वेगळा आहे, इथून इथपर्यंत. बरोबर. याची जी जाडी आहे ती जास्त आहे आणि याची जी जाडी आहे ती कमी आहे. आणि याची जी लांबी आहे ती किती आहे? 1.5 मीटर. बरोबर. आणि याची जी आहे 6 मीटर. आता ओनली वॉटर इज ॲब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. या लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय असतं? पाण्याचं प्रमाण जास्त असतं. अ स्मॉल पार्ट ऑफ कॉल्ड अपेंडिक्स. आता आपण अपेंडिक्स म्हणतो, याला काय म्हणतात? अपेंडिक्स म्हणतात. काय म्हणतात? अपेंडिक्स. लार्ज इंटेस्टाईन अनडायजेस्ट रिमेन ऑफ द फूड डायजेस्ट इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. बरोबर. म्हणजे ज्या पदार्थाचं पचन होत नाही ते कशामध्ये येतं? लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतं. अनडायजेस्ट मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द ॲनस. आता जे अन्नाचा जो उरलेला चोथा आहे, जे अन्नाचा चोथा आपल्याला शरीराला उपयोगी नसतो, तो कुठं जातो? ॲनसमध्ये. आणि ॲनस थ्रू ते बाहेर पडलं जातं. बरोबर. आणि या ठिकाणी एक पार्ट राहिलं बघा, लिव्हर. आता लिव्हरचं काय काम पाहूयात आपण. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. सगळ्यात मोठी ग्लँड म्हणजे ग्रंथी. सगळ्यात मोठी जी ग्रंथी आहे शरीरातली ती काय आहे? लिव्हर आहे. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ बॉडी. बरोबर. ब्लड म्हणजे या ठिकाणी ब्लडचं सप्लिमेंटेशन याच्यामध्ये होत असतं. इट्स मेन फंक्शन इज द स्टोरेज ऑफ ग्लुकोज. याचं जे मेन फंक्शन आहे काय आहे? ग्लुकोजचं काय करायचं? स्टोरेज करायचं, म्हणजे ग्लुकोज साठवून ठेवायचा. द गॉल ब्लॅडर इज द सिच्युएटेड बिलो द लिव्हर. आता गॉल ब्लॅडर बघा कुठे? या ठिकाणी खालची साईडला आहे बघा. बरोबर. आता त्याचं काय काम पाहूयात आपण. द स्टोरेज द बाईल अँड द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट बाय द लिव्हर. आणि या लिव्हरसुद्धा काही ज्यूस सिक्रेट करत असतो, म्हणजे सोडत असतो. वेन द बाईल इज कॅरिड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. जेव्हा हे जे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हा खाली जातं त्यावेळेस होतं काय बघा? इन टू द स्मॉल इंटेस्टाईन इट मिक्स विथ द फूड देअर अँड हेल्प्स इन टू द डायजेशन ऑफ फॅट. म्हणजे फॅटचं जे डायजेशन आहे, फॅटचं जे पचन आहे त्याचं पचन करायचं काम काय कोण करतं? लिव्हर करतं. बाईल कंटेन द बाईल साल्ट. बरोबर. याच्यामध्ये क्षाराचं प्रमाणसुद्धा असतं. आता परत एकदा पाहूयात. अन्नाच्या पचनाची जी सुरुवात आहे ती माऊथपासून होते. माऊथमध्ये काय असते? सलावरी ग्लँड असते. ती काय सिक्रेट करते? सलावा सिक्रेट करते, म्हणजे लाळ सिक्रेट करते. आणि त्या लाळचा उपयोग काय होतो? अन्नामध्ये मिसळते आणि अन्न ऑटोमॅटिक काय होतं? हळूहळू खाली ढकललं जातं. हां, हे अन्न पुन्हा कशामध्ये येतं? एसोफेगसमध्ये येतं आणि पुढं जठरामध्ये जातं. यालाच काय म्हणतात? स्टमक म्हणतात. आता हे स्टमक म्हणजे काय? सॅकसारखा भाग आहे. आणि तिथून पुढं अन्न त्याच्यामध्ये काय काय मिसळतं पहा. गॅस्ट्रिक लँड आहे, त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस मिसळतो, अजून हायड्रोक्लोरिक ॲसिड मिसळतं आणि पेप्सिन आणि म्युकस मिसळतं. आणि त्यामुळे ते काय होतं? अन्न ॲसिडिक होऊन जातं. पुढं ते कशामध्ये जातं पहा? लहान आतड्यामध्ये जातं, स्मॉल इंटेस्टाईन. याची लांबी 6 मीटर आहे. आणि याच्यामध्ये काय होतं? अन्नाचं ॲब्सॉर्प्शन जास्त होतं, म्हणजे शोषण जास्त घेतलं जातं. मग काय काय त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? ब्लडमध्ये केलं जातं. आता हे आणि काही अन्न या मोठ्या इंटेस्टाईनमध्ये जातं, म्हणजे जास्त लार्ज इंटेस्टाईनमध्ये. याची जी लांबी ही कमी आहे, 1.5 मीटर आहे. बरोबर. आणि याचं जे शेवटचे टोक आहे ह्याला काय म्हणतात? अपेंडिक्स म्हणतात. फर्स्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. बरोबर. ह्याला काय म्हणतात? अपेंडिक्स. आणि याचं जे काम आहे, काय काम आहे? की पाण्याचं जास्तीत जास्त पाणी शोषून घेण्याचं काम लार्ज इंटेस्टाईनचं असतं. आणि शेवटी जे अन्न आपण न पचलेलं अन्न आहे, म्हणजे उरलेला चोथाच, ते कशातून बाहेर पडतं? ॲनसमधून बाहेर पडतं. आता ही आकृती तुम्हाला लक्षात ठेवायची, आकृती काढायची. आकृती परीक्षेला येते आणि याची नावं तुम्हाला द्यायची आहेत. इथं माऊथ, पुन्हा इसोफेगस, स्टमक, लिव्हर, पॅनक्रीज, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन्स, याला अपेंडिक्स म्हणतात आणि याला ॲनस म्हणतात. ओके.